हिरव्या मिरचीचं काय करायचा प्रश्न पडला असेल तर चला खरडा करूया. बघा आज मी दाखवते खरडा कसा करायचा. इथं हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण घेतला. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायचे, कोथिंबीर साफ करून घ्यायचे. इथे खरडा करता नेहमी मोठं मीठ वापरायचं, जरा जिरे कच्ची. इथे मी मोठं मीठ आणि जिरे घेतले, लसूण सोलून घेतलं आहे. आता मस्तपैकी तापलेल्या तव्यात त्या मिरच्या टाकायच्या, सगळ्या भाजायच्या. असं चांगला खाट उठला पाहिजे मिरच्या, एवढ्या चांगल्या भाजायच्या. तेल टाकायचं त्याच्यात जरा आणि मिरच्या भाजायच्या. मिरच्या भाजल्या की मग जरा त्याला थंड होऊन द्यायच्या. त्याच्यामध्ये जरा लसूण सोललेला तो टाकायचा. तो सोललेला लसूण पण त्यात जरा भाजायचा, नाही तर त्या लसणाचा कचकच तसाच वास येतो. मग काय करायचं, गॅस करायचा बंद. मग तो भाजलेल्या मिरच्या काढायच्या, ताटात घ्यायचा खलबत्ता. आणि इथं माझी मुलगी बघा कसं दाखवते खरडा कसा चेचायचा. खाच 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 खरडा चेचून काढायचा. चांगला चेचायचा, त्याची चांगली बारीक पेस्ट बनवायची. त्या पेस्ट बनवलेली आहे ती दाखवते बघा. आता त्या बघा ती चेचायला लागली, कशी चेचते ती. तिला खूप मजा वाटते खरडा चेचायचं म्हटलं की. मग इथे खरडा चेचून घेतला आहे आणि तो खरडा इथे प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी ठेवला. प्लास्टिकचा डबा म्हणजे चांगला तो एअरटाईट डबा असावा, जेणेकरून खरडा ॲटलिस्ट एक 4-5 दिवस तरी व्यवस्थित टिकून राहील. जास्त दिवस तो टिकत नाही, एक 4-5 दिवस. आणि हा खरडा असाच खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये कच्चं तेल घालायचं आणि भाकरी बरोबर नाही चपाती बरोबर खायचं. मला तेल घालून चपाती बरोबर खरडा खूप आवडतो.